नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन थांबत नाहीये. केंद्र सरकारच्या कडून चर्चेच्या साठी प्रत्येक फेरीच्या गणित प्रयत्न सुरू असताना शेतकरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकरी आंदोलकांनी आजवर झालेल्या चर्चेच्या 6 फेऱ्यांमध्ये स्पष्टपणे नव कृषी धोरण जे 3 कायद्यांच्या अनुषंगाने समोर आणलं गेलेलं आहे ते पूर्णतः रद्द करावं इतकी ताठर भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने कायदे रद्द करण्याच्या ऐवजी त्यामध्ये सुधारणा करू, चर्चेला या अशी भूमिका घेतली आहे. हे सगळं चर्चेच्या अनुषंगाने घडत असताना आणि लोकशाहीमध्ये चर्चेला अनन्यसाधारण महत्त्व असताना काही वक्तव्य झाली आहेत, काही घटना घडल्यात. त्यातलं एक ताजं लक्षवेधी वक्तव्य हे केंद्रात मंत्री असलेल्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या माजी अध्यक्षांकडून झालंय. ते आहेत रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची काही वक्तव्य चमकदार असतात. तूर्तास त्यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन हे चीन आणि पाकिस्तानकडून चालवलं जातंय अशा प्रकारचा दावा करण्यात आलाय. दानवेंचा दावा कोणत्या आधारावर आहे हे तपासायला नक्कीच हवं, पण काही संदर्भ आपल्याला विसरता येणार नाहीत. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ, इंदिरा गांधींच्या हत्यारांच्या समर्थनार्थ नारेबाजी झाली आहे. दुसऱ्या बाजूला हेच शेतकऱ्यांचं आंदोलन असंच चिघळत राहिलं तर पाकिस्तानची संघटना ISI याचा लाभ उठवेल अशी सूचना वजा काळजी काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री, लष्करात अधिकारी पदावर राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून व्यक्त केली आहे. हे सगळं घडत असताना देशोदेशींमध्ये आंदोलन होत असतात. आंदोलन हा जिवंत असलेल्या लोकशाहीचा एक परिचायक भाग आहे. मग ही सगळीच आंदोलन ही त्या देशांच्या शत्रू राष्ट्रांकडून चालवली जातात का? ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन पाकिस्तान आणि चीन या 2 देशांकडून हाताळलं जातंय असा दावा केंद्रातला मंत्री करतो, तेव्हा नक्की केंद्रातल्या सरकारची मनशा काय असते? अशा प्रकारची वक्तव्य ही शेतकरी आंदोलनाच्या निष्ठेवर, बाण्यावर आणि हेतूवर शंका उपस्थित करतात का? प्राप्त परिस्थितीमध्ये केंद्राला परिस्थिती सोडवायची आहे की चिघळवायची आहे? आणि त्यात शेतकरी आंदोलनाच्या कडे केंद्राचं सरकार संवेदनशीलतेनं पाहतं का? आणि तितक्याच महत्त्वाचा प्रश्न, शेतकरी आंदोलक सुद्धा ताठा सोडून समविचारी आणि तितकीच संयमी भूमिका घ्यायला तयार आहेत का? याच निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा, देशी आंदोलनामागे विदेशी. या चर्चेमध्ये आपल्याकडे सहभागी झालेले मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला पटकन करून देतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. आपल्यासोबत शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे डॉक्टर अजित नवले आहेत. भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश मंदाळे आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्याबरोबर महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित जोडले जातील. सर्व मान्यवरांचं स्वागत. सगळ्यांनाच एक विनंती आहे, मान्यवरांची संख्या पाहता प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळावी या हेतूनं नेटकं, नेमकं, थेट प्रत्येकानं बोलावं अशी नम्र विनंती आहे. चर्चेची सुरुवात आपण करतो आहोत आत्ताच्या घडीला जयंत माइंडकर यांच्यापासून. माइंडकर, राजकीय पक्षांच्याकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबत केली गेलेली वक्तव्य ही कुठल्या हेतूनं असतील की ते खरोखरच अत्यंत गांभीर्यानं घ्यायचं लक्षण आहे? वक्तव्य संपूर्णपणे चुकीची आहे जर का दानवेंचं वक्तव्य म्हणत असाल तर. कारण असं आहे की जर का 1 कोटी लोक आपल्या समोर जर का दिल्लीवर आलेले दिसत आहेत आणि 96,000 त्यांच्याबरोबर ट्रॅक्टर्स आहेत आणि अशा आपल्या अन्नदात्यांच्या मध्ये म्हणजे जी काही माझी माहिती आहे की पंजाब हरियाणा मिळून
केवळ देशाचंच गहू तांदूळाचं नव्हे तर आसपासच्या 17-18 देशांचं सुद्धा खाद्य जिथून पिकलं जातं, असा जो असे जे 2 राज्य आहेत, त्या राज्यातून काही डिमांड घेऊन शेतकरी जे काही आलेले आहेत त्यांना सरळ तुम्ही आमचं ऐकत नाही म्हणजे तुम्ही चायना आणि पाकिस्तान. आता थोडासा सत्तेवर असताना हे ग्लोबल आहे, मगाशी आपल्या अँकरिंग मध्ये सुद्धा ते आलं, हे बरोबर आहे. अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा अशाच प्रकारचे आरोप केलेले होते की जर का माझा जर का पराभव झाला तर चीन निवडून आलेला चीनचा फायदा होईल, किंवा अगदी हिलरी क्लिंटन यांच्यावर सुद्धा रशियन कनेक्शनचे आरोप. तसं भारताच्या बाबतीत भारत म्हटलं की चीन आणि पाकिस्तान हे जवळचे 2 शत्रू राष्ट्र. पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे, अगदी साधा प्रश्न आहे, जर केंद्रीय मंत्र्यांना अगदी आणि जयंत माइंडकर, मी मध्ये आपल्याला थांबवून एक आणखीन संदर्भ देतो. तुम्हाला जसे डोनाल्ड ट्रम्प आठवतायत, मला तसंच इंदिरा गांधींचं एक वक्तव्य आठवतं. आणि तसं पाहायला गेलं तर इंदिरा गांधींच्या विरोधात जेव्हा जेव्हा विरोधक सक्रिय असायचे, आंदोलन करायचे, त्या वेळेला इंदिराजी त्यांना सीआयएचं एजंट ठरवून टाकायच्या. इतिहासातले अनेक दाखले असे देता येतील. अगदी जर का तुम्ही तसं अगदी बरोबर अगदी तुम्ही म्हणत असाल ते मी मान्य करतो. प्रश्न आता असा आहे की हळूहळू 70-75 वर्ष झाले तर आपली डेमोक्रेसी आता मॅच्युअर होते आहे. आपण आता ही मॅच्युरिटी दाखवावी, हळूहळू दाखवावी आणि आपण याच्यातनं बाहेर यावं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तेच सांगतोय, पण या बाहेर यावं याच्यातून तुमची अपेक्षा आहे की लोकशाही चर्चेचा संवाद कायम ठेवावा आणि असे आरोप प्रत्यारोप होऊ नयेत. मला वाटतं कदाचित हीच अपेक्षा असावी तुमची. केंद्रीय मंत्री जर का सांगतो आहे की पाकिस्तान आणि चीन हा या आंदोलनाच्या मागे आहे, तर सरळ ते सगळे आंदोलक देशद्रोही आहेत. त्यांना देशद्रोही लोकांना तुम्ही सरळ पकडा, त्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही या चर्चेला पुढे नेऊ. दरम्यान आपल्याकडे काही प्रतिक्रिया आल्या आहेत आणि ज्या रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतर आल्या आहेत त्या विद्यमान महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या आहेत. संजय राऊत त्याच्यामध्ये एक आहेत, ते काय बोलले ते पण ऐकू. त्याचबरोबर रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यांचा कसा समाचार विद्यमान महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतला ते एकदा आपण पटकन ऐकून घेणार आहोत. The news coming out of India about the protests by farmers. The situation is concerning, and we're all very worried about family and friends. I know that's the reality for many of you. Let me remind you, Canada will always be there to defend the right of peaceful protest. We believe in the importance of dialogue, and that's why we've reached out through multiple means directly to the Indian authorities to highlight our concerns. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, प्रधानमंत्री मोदी जी, राष्ट्रपती, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांनी दानवे यांच्या या विधानाची गांभीर्याने दखल घेऊन देशामध्ये अशांतता, अस्थिरता, अराजक माजवणाऱ्या पंजाब आणि चीनवर तात्काळ सर्जिकल स्ट्राईक करावा अशी शिवसेनेची मागणी आहे. संजय राऊत बोलताना थोडेसे गडबडलेले आहेत. ते म्हणतात की पंजाब आणि चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा. अनिल बोंडे या थोड्याशा तपशिलातल्या चुकीबद्दल त्यांना माफ करू, पण मुद्दा असा उपस्थित राहतो की आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांचं आंदोलन हे चीन आणि पाकिस्तानच्या हातातलं खेळणं बनलंय किंवा त्यांच्याकडून चालवलं जात आहे. इतका धाडसी आरोप करण्यासाठी दानवेंकडे पुरावे काय आहेत? प्रसाद, मी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचं समर्थन करीत नाही, परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी ऑब्झर्व केली पाहिजे की आंदोलन सुरू झाल्यानंतर कॅनडामधल्या खलिस्तान समर्थकांनी या आंदोलनाला कॅनडामध्ये उचलून धरलं. ब्रिटिश पार्लियामेंटमध्ये एक शीख खासदार जो मजूर पक्षाचा आहे त्याने आज तिथल्या पंतप्रधानाला प्रश्न विचारला आणि तो खलिस्तान समर्थक असल्याचं सर्वांना माहित आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की संपूर्ण जगभर कम्युनिस्ट ज्या ज्या ठिकाणी आहे त्या कम्युनिस्टांनी या आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा कम्युनिस्टांनी त्या निमित्तानं पटकन या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भात इंग्लंडच्या संसदेमध्ये काय घडलं तेही दाखवू, म्हणजे तुमच्या वाक्याचा काय संदर्भ आहे तो लक्षात येईल. आपल्याला ती क्लिप पाहता येईल की ज्यामध्ये इंग्लंडच्या संसदेमध्ये
याच शेतकरी आंदोलनाच्या बाबतीतली चर्चा झाली, तेव्हा नक्की तिथं काय घडलं आणि त्या पंतप्रधानांनी, त्या देशाच्या पंतप्रधानांनी बोरिस जॉन्सन यांनी काय भूमिका घेतली? Of course, Mr. Speaker, and our views that the right honourable gentleman knows, as the honourable gentleman knows well, is of course that we have serious concerns about what is happening between India and Pakistan, but these are preeminently matters for those two governments to settle, and I know that he appreciates that point. एक अत्यंत महत्त्वाचं वळण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाला कसं मिळालं ते आपण पाहिलं. इंग्लंडच्या संसदेमध्ये ज्या वेळेला शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं मोदी सरकारचे कान उपटावेत अशी मागणी इंग्लंडच्या पंतप्रधानांकडे केली गेली, त्यांनी सरळ सरळ तशा प्रकारची मागणी पूर्ण करण्याला नकार दिला. अनिल बोंडे, या माध्यमातून एक अजून संदर्भ, थोड्या वेळापूर्वी आपण कॅनडाच्या पंतप्रधानांचंही वक्तव्य ऐकवलं. या दोन देशांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत, पण कॅनडाचा पंतप्रधान जास्त सक्रिय दिसला, याचा अर्थ काही काढला गेलाय का? नाही, कारण तिथे खलिस्तानची चळवळ कॅनडापासून झाली होती. कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दबावाला कॅनडाचे पंतप्रधान निश्चितपणे झुकतात. आणि एवढंच नाही तर कम्युनिस्ट देशांकडून सुद्धा हा प्रयत्न होतोय. आपणच सांगितलं की पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी एवढं सांगितलं की ISI याचा फायदा घेऊ शकतो. म्हणजे त्यांना सुद्धा आता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला, पंजाबच्या मुख्यमंत्र्याला हे जाणवत आहे की या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे कदाचित पाकिस्तानचा ISIचा हात राहू शकतो आणि तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. कारण पंजाबचे मुख्यमंत्री देशभक्त आहेत, सैन्यामधले आहे आणि त्यांनी ती साधार भीती व्यक्त केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की राष्ट्रपतींच्या कडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या निमित्तानं तुम्हाला काँग्रेसला प्रश्न विचारायची संधी निश्चित उपलब्ध झाली आहे. गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत. गोपाळ तिवारी, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी करत नाही इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आंदोलनातल्या परकीय शक्तींच्या हस्तक्षेपाबाबत मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते साशंकता व्यक्त करतायत. या निमित्तानं मग एक प्रश्न असा उपस्थित होतो, जी भीती अमरिंदर सिंग यांना वाटली त्याचं एक पाऊल पुढे रावसाहेब दानवेंनी टाकलं असं म्हटलं तर योग्य आहे की अयोग्य आहे? गोपाळराव. प्रसादजी, अतिशय गंभीर विषयाला आपण या ठिकाणी वाचा फोडली, त्याबद्दल आपले अभिनंदन. आणि रावसाहेब दानवे हे भाजपचे एक जबाबदार नेते आहेत आणि यापूर्वीची वक्तव्य त्यांनी प्रदेश भाजपचे अध्यक्ष कारकिर्दीत केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची बढती दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांवर कुठेही भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी हरकत किंवा नाराजी दाखवली नाही. आता शेतकऱ्यांबाबतचा यांचा काय दृष्टिकोन आहे भाजपचा एकंदर आणि दानवेंचा? जे दानवे एवढी तूर खरेदी केली तरी रडतात साले अशा पद्धतीने शेतकऱ्यांची संभावना करतात, त्यांच्याविषयी मत्सर स्पष्ट करतात आणि असे दानवे या ठिकाणी परत आता चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीतचा संशय निर्माण करतात. मला या ठिकाणी एक जाणीवपूर्वक सांगायचं आहे की हे अशा पद्धतीने कधी दानवेंना त्या ठिकाणी फटकारणं, त्यांना रोखणं हे न करता कुठे भारतीय जनता पक्षाचं हे नेरेटिव्ह किंवा त्याचं परसेप्शन त्या घटनेचं कुठेतरी एक वेगळीकडे थोड्या वेळापूर्वी तुम्ही अनिल बोंडेंना ऐकलं असेल. डॉक्टर बोंडे असं म्हणाले की ते समर्थन करत नाहीत दानवेंच्या वक्तव्याचं, तरीही तुमचा दावा आहे की दानवेंच्या आडून भाजपला जनतेमध्ये काही ना काहीतरी पसरवायचं आहे. नाही, निश्चितच ना, कारण त्याला आधार आहेत ना. ज्या वेळेला बिहारच्या निवडणुकीत अमित शहा म्हणतात काँग्रेस जिंकली तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील. अरे काय, पठाणकोटमध्ये ISIला कोणी परवानगी दिली? 70 वर्षात आपण परवानगी दिली ना. काश्मीरमध्ये जेव्हा अतिरेक्यांचे हल्ले झाले तेव्हा पठाणकोटला ISIला परवानगी दिली आपण, भाजपने दिली. आता संदर्भ द्यायची गरज आहे का? पण तुमच्या दाव्यावर एकदा अनिल बोंडेंना पटकन विचारून घेऊ. अनिल बोंडे, दानवेंना त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात जाब विचारला जाणार आहे भारतीय जनता पार्टीकडून? हो, त्याच्या अगोदर मी गोपाल तिवारींना दोनच प्रश्न विचारतो की पंजाबचे मुख्यमंत्री मान म्हणतात की हे आंदोलन ISIच्या हातामध्ये जाऊ शकतं. म्हणजे त्या देशभक्त सैनिकाला सुद्धा वाटतं की ISI याच्यामध्ये फायदा घेऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा सरकार ड्राफ्ट देत आहे, प्रस्ताव देत आहे,
आणि आंदोलकाची पहिली भूमिका होती की MSP सुरू राहिली पाहिजे, कृषी मंड्या जिवंत राहिल्या पाहिजे. ते जर मान्य करतात आहे तर राहुल गांधी राष्ट्रपतींना भेटल्यानंतर का म्हणतात की शेतकऱ्यांनी आंदोलन पाठीमागे घेऊ नये, कायदे रद्द झाल्याशिवाय पाठीमागे घेऊ नये? म्हणजे यांना अराजक पसरवायचं आहे आणि 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 त्यासोबतच आपण असं म्हणता आहात की यांना अराजक पसरवायचं आहे, आंदोलनाला समर्थन करतात आहे. बोंडे आणि साहेब, त्यामुळे अराजक हा नक्की विचार- कोणाला पसरवायचं आहे? केंद्राच्या विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांना पसरवायचं आहे का शेतकऱ्यांच्या आडून कोणाला तरी पसरवायचं? संत आहे. पण त्याच्या पाठीमागे काहीतरी घडतं आहे का हे शोधणं सुद्धा अतिशय ठीक आवश्यक आहे. आणि अजित नवलेंना थेट विचारूयात. अजित नवले, याची उत्तरं कोण देणार? कारण हा विषय आज नाही, हा विषय जवळपास गेल्या आठवडाभर गाजतोय की हमने इंदिरा को ठोक दिया तो नरेंद्र मोदी क्या चीज है. इथपासून ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन देशातल्या विद्यमान सरकारमधल्या महत्वाच्या राजकीय व्यक्तित्वांच्या जवळपास अस्तित्व नष्ट करण्याच्या भूमिका घेतल्या जात आहेत काही जणांकडून, आणि त्यामुळे हे आंदोलन बदनाम होत आहे. तुमचं आंदोलन चालवतंय कोण? तुमच्या आंदोलनाची सूत्र देशाबाहेर कोणाच्या हातात आहेत का? अजित नवले. भाजपच्या IT सेल आणि रावसाहेब दानवे सारख्या वाचाळ माणसाचं मी खरं अभिनंदन करतो की त्यांचा जो अजेंडा आहे की मूळ विषयांवर चर्चा झाली नाही पाहिजे, शेतकऱ्यांच्या दुखण्यावर, त्यांच्या आत्महत्यांवर चर्चा नाही झाली पाहिजे, अत्यंत फालतू आणि अत्यंत तत्वहीन अशा प्रकारची चर्चा देशामध्ये सुरू झाली पाहिजे. हा जो प्रयत्न भाजपच्या IT सेलचा आहे, रावसाहेब दानवेंचा आहे, आणि आमचे मित्र डॉक्टर अनिल बोंडे जे अत्यंत चांगले माणसं आहेत ते सुद्धा त्याला बळी पडून त्याला खतपाणी घालतायत, तर यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. नाही, पण अजित नवले इतक्या सहज या प्रश्नांना कशी उत्तरं देता येतील? ठीक आहे, तुमचा दावा असा आहे ना की भारतीय जनता पार्टीचा IT सेल आणि रावसाहेब दानवे हे अपप्रचार करतायत. सत्य तुम्ही सांगा, तुमचा आंदोलनाचा संपूर्णपणे धागा तुमच्या ताब्यात आहे का? आंदोलनाचा लगाम भारतीय माणसाच्या ताब्यात आहे का? सांगतोय, मी तेच सांगतोय आपल्याला. जे लाखो अन्नदाता शेतकरी थंडीत 14 दिवस बसलेत त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाहीये. पण कोपऱ्याला भाजपनं प्लॅन केलेल्या 4 लोकांनी खलिस्तानाच्या घोषणा दिल्या आणि त्यांचे समर्थक असणाऱ्या एका टीव्ही चॅनलनी ते सर्वदूर पसरवलं की तो आपल्या चर्चेचा आणि काळजीचा विषय बनतो. कोणतरी दानवे नावाचा अजितराव बोलू द्या. अजितराव, बोला तुम्ही आता थेट माझ्यावर आक्षेप घेतलायत म्हणून मला उत्तर देणं तात्काळ गरजेचं आहे. अन्यथा मी 15 मिनिट ऐकलंय, मला बोलू द्या प्रसादजी. मी 15 मिनिट ऐकलंय. अजितराव, आपण बोला, पण मला त्याच्या संदर्भातला प्रतिवादही करायला लागेल. हा मुळात काही माध्यमांनी सुरू केलेला विषय नाहीये. मी आपल्याला सांगतो, ऐका प्रसादजी, मी आपल्यावर आक्षेप नाही घेतलेला. नॅशनल चॅनलवर ज्या लोकांनी ही बातमी खलिस्तानची दाखवली त्या चॅनलचं मला आपल्या चॅनलवर नाव घ्यायचं नाहीये, परंतु ही एका विशिष्ट प्रसार माध्यमाने प्लॅन केलेली बातमी होती आणि अशा प्रकारचे आरोप आता पुढे आलेले आहेत. ज्या खलिस्तानवाद्यांनी तथाकथित घोषणा दिल्या त्या 4 लोकांची बातमी केवळ एकाच माध्यम समूहाच्या काही पत्रकारांना मिळते आणि ती IT सेलच्या वतीनं सगळ्या देशभर जाते. हे षडयंत्र नाहीये प्रसादजी, आरोप तुमच्यावर नाहीये, तुमच्या चॅनलवर नाहीये. ज्या चॅनलनी हे केलं त्याचं नाव हे वेळोवेळी घेतलं गेलेलं आहे. आणि म्हणून या आंदोलनाला ज्या प्रकारे तुम्ही NRC आणि त्या प्रकारच्या आंदोलनामध्ये लोक घुसलेले सांगितलं, ज्याप्रमाणे तुम्ही नेहरू विद्यापीठातल्या आंदोलनामध्ये काहीतरी काश्मीरचे लोक घुसले अशा प्रकारे सांगितलं, भाजपच्या IT सेल बद्दल बोलतोय प्रसादजी, तुमच्याबद्दल नाही. त्याच प्रकारे अनिलजी मला बोलू द्या, त्याच प्रकारे या अन्नदात्या शेतकऱ्याच्या आंदोलनात वेगवेगळे लोक घुसले आहेत असा प्रचार करायचा आणि शेतकऱ्यांना ज्या मुद्द्यांवर काळजी वाटते आहे ती काळजीच्या मुद्दे चर्चेतून गायब करायचे आणि मग हे आंदोलन कसं देशद्रोही आहे असं सांगत सुटायचं. अजितराव काढला पाहिजे हे समजून घ्या. ठीक आहे अजितराव, पण अजितराव तुमच्या या भूमिकेमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं. अनिल बोंडेजी, देवसंधी, एकच मिनिट, मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे, तो अजित नवलेंना आहे. अजितराव, मला याचं उत्तर अद्याप नाही सापडलं की तुमच्या आंदोलनाची लगाम ही संपूर्णपणे देशी माणसांच्या ताब्यात आहे का? हो का नाही म्हणजे सांगू शकता? तुम्ही असा प्रश्न विचारून प्रसादजी आमची सगळ्याच शेतकऱ्यांची विश्वासार्हता पणाला लावताय. नाही, असं कसं म्हणू शकता? हा प्रश्न उपस्थित झालाय, हा उपस्थित झालेला प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न उपस्थित झाला, तुम्ही तो तार्किक दृष्ट्या नाकारू शकता, खोटा ठरवू शकता. आपण चर्चा करतो. अत्यंत 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 वाईट आणि शेतकऱ्यांच्या निष्ठांबद्दल शंका उपस्थित करणारा प्रश्न आहे.
नाही, प्रसादजी, तुम्हाला शेतकऱ्यांच्या माहिती आहे? निष्ठांबद्दल नाहीये. तुम्हाला माहिती आहे प्रसादजी, ऐका जरा. प्रसाद एक मिनिट मला बोलायचं आहे. मला बोलू द्या अनिलजी. डॉक्टर नाही, साहेब, मला बोलू एक द्या. मिनिट अजितजी, प्रश्न मला विचारलाय तुमच्यामध्ये प्रसादजी. ऍड करतोय मी. अजितजी, तुमच्यामध्ये ऍड करतोय. अजित नवलेंचा नाशिक पासून मुंबई पर्यंतचा असलेला मार्च कोणीही अँटी नॅशनल आहे असं म्हटलं नाही. एवढी समजदारी आपण दाखवलेली होती. एवढी समजदारी आपण दाखवली होती की मुंबईच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री आपण चालत आले. रात्री आपण चालत आले. अनिल बोंडे, आणि मला आपल्याला एक प्रश्न त्याच्यामुळं विचारायचा आहे. त्या सर्व आदिवासी शेतकरी बांधवांचा सर्वांनी सन्मान केला. म्हणजे प्रसादजी, कोणालाही त्रास न देता शेतकरी आंदोलन करू शकतात. एक हे मिनिट. अजित पण नवलेंनी दाखवलं मग होतं. बोंडेजी, तुमचा मुद्दा काय आहे? त्यांनी काय म्हटलं की शेतकऱ्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित राहतात. तुम्हाला वाटतं असं की हा प्रश्न शेतकऱ्यांच्या निष्ठेवर आहे? नाही, ऍब्सोल्युटली नाही. कारण की शेतकऱ्यांचं आंदोलन कसं असावं हे अजित नवलेंनी करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. नाशिक पासून मुंबई पर्यंत मार्च काढला होता. पायी आले होते. लोकांनी सहकार्य केलं. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. मुंबईकरांना दिवसा त्रास होऊ नये, ठीक मुंबईकरांना आहे. दिवसा अगदी त्रास अगदी होऊ तो नये तो म्हणून मुद्दा रात्री मांडलात चालत आले. आपण. आपल्याला आता मला पुनरावृत्ती सांगा, टाळायला हवी. आपल्या सोबत प्रवीण दीक्षित आहेत, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. एकदा त्यांची भूमिका ऐकायची आहे. रमेश मंदाळे बराच वेळ आपल्या सोबत आहेत, त्यांनाही बोलतं करायचंय. पटकन प्रवीण दीक्षित यांना जोडून घेऊयात. प्रवीणजी, माझा एक थेट प्रश्न आपल्याला असा आहे, शेतकरी आंदोलनातल्या परकीय शक्तींच्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा नेत्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की हा अशा प्रकारचा आरोप हा शेतकऱ्यांच्या निष्ठेवर केला गेलेला आरोप आहे. माझं तुम्हाला त्या अनुषंगानं असं विचारणं आहे प्रवीणजी, की आत्ताच्या घडीला मुळात भारतात आंदोलनं सातत्यानं होत राहावीत याच्यासाठी देशाबाहेरून कोणी प्रयत्नशील असू शकतं का? आणि भारतात अशांतता राहावी असा शेजारील राष्ट्रांचा कयास असू शकतो का? अत्यंत सामान्य बुद्धीचा प्रश्न वाटेल, पण हा प्रश्न यासाठीच विचारतोय कारण तशा प्रकारचा तपशील असेल तर तोही समोर यायला हवा. अन्यथा तसा तपशील समोर आला नाही आणि जर समजा परकीय शक्तींच्या माध्यमातून भारतात आंदोलनं होत आहेत हे लपून राहिलं तर आंदोलनांचे खरे हेतू उघड होणार नाहीत. प्रवीणजी, त्याच्यात मुद्दा एवढाच आहे. मी बोलतो, ऐकू येतंय का? अगदी ऐकायला येतंय प्रवीणजी, आपण सलग बोला. हा, ठीक आहे. मी त्याच्यात आपलं लक्ष एवढ्याकडेच वेधू इच्छितो. जर शेतकरी आपले जे आहेत ते जे आंदोलन करतायत त्यांच्यामध्ये जसं आता आपण ऐकलं, नवले साहेब म्हणत होते की कोणीतरी प्लॅन्टेड असे खलिस्तानी लोक होते. तर जे ज्या क्षणी हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला शेतकरी नेत्यांनीच त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपल्यापासून बाजूला करायला पाहिजे होतं आणि ताबडतोब पोलिसांना द्यायला पाहिजे होतं. त्यांना सांगायला पाहिजे होतं की हे आमचे नाहीयेत, हे शत्रू आहेत, हे आमचे विरोधी आहेत, हे तुम्ही कोणतरी प्लॅन केलेले आहेत, त्यांना ताबडतोब बाजूला करा. नंबर 2, हे जे काही अर्बन नक्सल्स आपण म्हणून ऐकलेले आहेत, त्या अर्बन नक्सल्सचा हाच हेतू आहे की जिथे कुठे आंदोलन असेल त्या आंदोलनाचा आपण गैरफायदा घ्यायचा. आणि हे आपण विशेषतः शनिवारवाड्याच्या समोर जी एल्गार परिषद झाली होती त्यावेळेला आपण हा अनुभव घेतलेला आहे. इतरही अनेक आंदोलनांमध्ये ह्या विशेषतः जे नक्सल्स आहेत त्यांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. पण मग तुम्हाला प्रवीणजी अशी कितपत शक्यता वाटते की आता दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सुद्धा असे अर्बन नक्षल घुसलेले असू शकतात आणि ते त्यांचा हेतू सिद्ध करण्यासाठी लाभ घेऊ शकतात? प्रवीणजी, त्याच्यात मुद्दा एवढाच आहे की जसं आता आपण बघितलं की तिथे खलिस्तानी यांची नावं असलेले फलक लोक घेऊन होते. आता आपण क्षणभर कल्पना करा की ते प्लॅन्टेड होते, पण ते प्लॅन्टेड होते तर त्यावेळेला त्यांना वेगळं करणं हे काही लोकांना अवघड नव्हतं. जे जेन्युइन लोक आहेत त्यांनी सांगायचं होतं की तुमचा आमचा काही संबंध नाही. जसं त्यांनी सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाने आमच्या फोरमवरती येऊ नये, तसं त्यांनी ह्या गटांना सुद्धा सांगणं शक्य होतं. त्याचबरोबर जे कोणी बाकी आता 36 खासदार कदाचित ते इंग्लंडमधले असतील, कदाचित काही कॅनडामधले असतील, अजून आणखीन अन्यही इतर ठिकाणी असतील, त्यांनाही त्यांनी ठणकावून सांगायला पाहिजे होतं की हा आमच्या देशातला आंदोलनाचा मुद्दा आहे. जे काय असेल ते आम्ही आमच्या राज्य सरकारबरोबर, केंद्र सरकारबरोबर चर्चा करत आहोत आणि त्याच्यातून निर्णय होईल. तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. अगदी. पण मग एक मुद्दा आता पटकन मी राजेश मंदाळे यांना विचारतो. राजेशजी, प्रवीण दीक्षित यांचं म्हणणं आपण ऐकलं, आतापर्यंत सुरू असलेली चर्चाही आपण पूर्णपणे ऐकलीत. आता एका थेट मुद्द्यावर येऊ. तुमचं निरीक्षण काय आहे? शेतकरी आंदोलनाचा लगाम कोणाच्या हातात आहे? राजेश, माफ करा, रमेश मंदाळे. असं आहे, मुळात ह्या आंदोलन शेतकऱ्याच्या प्रश्नावर चालायला पाहिजे होतं, परंतु केंद्र सरकारने 3 अध्यादेश जे पारित केले
त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करणे एवढीच शेतकऱ्याची मागणी होती. परंतु बरेच काही राजकीय पुढारी असतात त्या रेडीमेडवर आंदोलनावर हायजॅक होतात आणि अमरवेलासारखे चढून मूळ झाडाला नष्ट करतात. या आंदोलनाचं काही स्वरूप या पद्धतीने निर्माण होताना दिसतंय. मुळात जर शेतकऱ्याचं आंदोलन आणि ते शेतकऱ्यातच ठेवायला पाहिजे होतं, परंतु त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय पार्ट्या घुसल्यामुळे हे आंदोलन एक संशयाच्या भोवऱ्यात निर्माण झालंय. पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी अमित शहाजींना हेच धोके निर्माण केले होते की याच्यात असामाजिक तत्वाची घुसखोरी होऊ शकते. हळूहळू ते दिसायला लागलेले आहे. मुळात हे आंदोलन शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी चालवलेलं आंदोलन असायला पाहिजे. याचं नेतृत्व काही राजकीय वळसणीला असलेल्या संघटना करतात आहे आणि त्यामुळे मूळ प्रश्न बाजूला चालले आणि विषय दुसरीकडे वळला. पण रमेशजी, हा निष्कर्ष तुम्ही कशाच्या आधारावर काढतायत? या आंदोलनाच्या माध्यमातून पटकन मुद्द्यावर या. रमेशजी, मी तुम्हाला म्हणतो पटकन मुद्द्यावर या. तुमचा रोख कोणाकडे आहे? तुम्ही नावं घेऊ शकता या चर्चेत. मुळात असं आहे, या आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या मागणी पारित केलेल्या अध्यादेशात दुरुस्तीची होती. आता केवळ तिन्ही अध्यादेश पूर्णच्या पूर्ण वापस करणे हा हेकोखोरपणा शेतकऱ्याचा असू शकत नाही. याचाच अर्थ हे आंदोलन मंडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दलालाच्या हितासाठी, अडत्याच्या हितासाठी आणि त्यावर बसलेल्या राजकीय पुढाऱ्यासाठी चालू आहे. हे आंदोलन जर शेतकऱ्यासाठी असतं तर सरकारने चर्चेचा जो पुढाकार घेतला त्यात शेतकऱ्याच्या नेत्यांनी पुढे येऊन यांना मागे करून तोडगा काढला असता. अगदी रमेशजी, एक महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेमध्ये उपस्थित केला, त्या अनुषंगाने मला अजितरावांना बोलतं करायचंय. अजितराव, सुरुवातीच्या काळात सुधारणेची मागणी होती, कायद्यात सुधारणा, नंतर मागणी बदलली, मागणी आता अशी आली कायदा रद्द करा. त्या दरम्यान चर्चा सुरू असताना एक भारत बंद करून दाखवलात. आता 14 तारखेला दुसऱ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. हे सगळं जे टप्प्याटप्प्याने घडत चाललेलं आहे ते पाहता संशय बळावला तर तुम्हाला तो पटत नाही? नाही प्रसादजी, मला वाटतं मी आंदोलनाच्या सुरुवातीपासून साक्षीदार आहे आणि महासंघटना जी आहे किसान सभा ती त्या संबंध प्रक्रियेचा एक अत्यंत जिवंत भाग आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पहिल्यापासून मागण्या काय होत्या हे इतर कुणाही पेक्षा मला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे आमची काहीही इच्छा असली तरी आंदोलक शेतकऱ्यांची इच्छा हे तीनही कायदे मागे घ्या हीच आहे, सुरुवातीपासून आहे आणि आत्ताही तीच आहे. तुमचा मगाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर माझं द्यायचं राहिलं की या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कमान कुणाकडे आहे, तर आपल्यालाही हे चांगलं माहिती आहे की केंद्रीय पातळीवर 2 वर्षापासून स्थापन झालेली आणि अत्यंत डेडिकेटेड अशा प्रकारचे शेतकरी नेते, ज्याच्यामध्ये योगेंद्र यादव आहेत, राजू शेट्टी आहेत, अशोक ढवळे आहेत, यासारखे अत्यंत डेडिकेट माणसं 2 वर्षापासून या संघटनांची एकजूट बांधता आहेत. आज तिकीट जी असतील किंवा पंजाब मधून आलेल्या 30 संघटनांचे अत्यंत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड स्थान असणारे नेते असतील. तुमचं नाव लक्षात येतं. तुमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांमधून जन्माला आलेले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे लोकच या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करतायत. रमेशजींना त्याचा प्रतिवाद करायचा आहे. अजितराव, रमेशजींना त्याचाच प्रतिवाद करायचा आहे. एकदा ऐकूयात. रमेश मांदळे. मुळात नवले साहेबांनी जे नाव घेतले ते गैर राजकीय लोक नाहीये. हे आंदोलन शेतकरी खऱ्या अर्थाने गैर राजकीय आहे. त्याला त्याचे प्रश्न सोडवायचे आहे आणि राजकीय लोकांना विषय चिघळत तो लांबवायचा आहे. मुळात शेतकऱ्याला वेठीत धरण्याचे हे प्रयत्न आहे. राजू शेट्टीजींनी आपल्या ज्या राज्यात आहे त्यांनी भूमिका बदलवली. सध्या सरकारमध्ये महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातले विजेचे बिल, महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था याच्यावर राजू शेट्टीजी सध्या मौन आहे आणि त्यामुळे गैर राजकीय नेतृत्व अपेक्षित होतं. गोपाळ तिवारींना एक विचारूया त्या निमित्तानं पुढचा प्रश्न. गोपाळ तिवारीजी, शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका सक्रिय आहे की बघ्याची आहे आणि त्यातला काँग्रेसचा राजकीय हस्तक्षेप किती आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनात आणि नेतृत्वाबाबत? नाही, हा राजकीय हस्तक्षेपाचा भाग नाहीये. मला एक पहिलं सांगायचंय की ह्या संपूर्ण आंदोलनाची सूत्र हे संपूर्णपणे शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडे आहे.
काल जेव्हा आपण बघितलं असेल तर हे सर्व शेतकरी संघटने एकत्र जेव्हा पत्रकार परिषदेला गेले तेव्हा तिथे कोणी एकही राजकीय नेता नव्हता आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे आपल्या देशातील किसान हा देशोधडीला लागला नाही पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि त्याच्यावर जे अन्याय होतो आहे हे सरकार जे अन्याय करू करते त्याला देशोधडीला लावू पाहत आहे। त्यामुळे त्याच्या मागे नैतिक पाठिंबा उभा करण्याची 100% कर्तव्य काँग्रेस पक्षाचं आहे, त्यापासून आम्ही मागत आहे। परंतु ते संपूर्ण जे काही करतायत ते संपूर्ण सूत्र हे फक्त जे काही किसान संघटना आहेत त्यांच्याचकडे आहेत। 35 संघटना आहेत, त्याच्या बाबतीत त्यांनी 5 मिटिंगा घेतल्या, एकाही मिटिंगचा त्यांना कन्व्हिन्स करत नाही सरकार आणि त्या ठिकाणी सायलो सारखे मोठे मोठे गोदाम उभा करायला सुरुवात झाली आहे। म्हणजे या शेतकऱ्यांना गृहीत पकडून उद्याचा माल खरेदीची साठवणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। ठीक आहे, पंजाबमध्ये हरियाणामध्ये हे किसान तुम्ही जितक्या स्पष्टपणे असं म्हणता आहात तसा दावा करता आहात की काँग्रेस आंदोलनाच्या भूमिकेत हस्तक्षेप करत नाहीये। मला एक प्रश्न प्रवीण दीक्षित यांना विचारायचा आहे। प्रवीणजी, या देशातले विरोधी पक्ष आंदोलनाच्या केवळ समर्थनाच्या भूमिकेत आहेत, मात्र याच देशाच्या शत्रू पक्षाच्या माध्यमातून आंदोलनाच्या अंतर्गत हस्तक्षेप कशा पद्धतीने असू शकतो, परोक्ष किंवा अपरोक्ष पद्धतीने हा आंदोलनातला हस्तक्षेप कसा असू शकतो ते आपल्याला सांगतील प्रवीण दीक्षित। प्रवीण दीक्षित यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे आवाज पोहोचत नाहीये। अनिल बोंडे यांना जर हा प्रश्न पोहोचला असेल तर बोंडेजी आपण उत्तर देऊ शकता, बाहेरच्या देशांना पडलंय काय, भारतातल्या आंदोलनात हस्तक्षेप त्यांनी का करावा, ते का करत असतील? नाही, यात 2 गोष्टी सांगतो की काँग्रेसची भूमिका बघ्याची किंवा सक्रियतेच्या पेक्षाही कुचकवण्याची भूमिका आहे। काल तर मला आश्चर्य वाटलं, राष्ट्रपती भवनाच्या बाहेर निघाल्यानंतर राहुल गांधींनी म्हटलं की शेतकऱ्यांनी कुठे माघार घेऊ नये, 3 कायदे रद्द झाले पाहिजे एवढं पाहावं। अगदी बोला अनिल बोंडेजी, आपण बोलत राहा, सलग बोलत राहा। काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित अनिल बोंडे यांचं बोलणं इथेच थांबताना दिसतंय। आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत जयंत माइंडकर, आपलं निरीक्षण मुळात काँग्रेस आंदोलनाच्या समर्थनात आहे हा एक भाग झाला, पण प्रत्यक्षात आंदोलनात कुठलाच राजकीय हस्तक्षेप कोणाचाच नाहीये का विरोधकांचा? अगदी रुलिंग भारतीय जनता पार्टी पासून सध्या विरोधात असलेल्या काँग्रेस, कम्युनिस्ट, डाव्या, ज्याला काही तो शब्द मला थोडासा पटत नाही, अर्बन नॅक्सल वगैरे, कारण अगदी न्यायालयाने सुद्धा सांगितलंय की असला कुठला शब्द वगैरे आहे का, म्हणजे त्याच्यावर ऑब्जेक्शन्स आहेत, पण ठीक आहे, डाव्या विचारसरणीपर्यंत म्हणू। मी एवढंच सांगतो की कुठलंही आंदोलन हे राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय उभं राहू शकत नाही, तर तो फक्त फार बरं झालं जयंतराव, खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही इतकी स्पष्ट भूमिका घेतलीत आणि राजकीय पक्ष मात्र दरवेळेला आंदोलनाची चूल पेटली की त्याच्यावर तवा ठेवून आपली पोळी भाजतात आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करतात। इतकी स्पष्ट भूमिका ते कधी घेताना दिसत नाहीत। जयंतराव, आपण आपलं म्हणणं पूर्ण करा। मी कुठल्याही राजकीय कुठलंही जे काही आंदोलन असतं त्या प्रत्येकाला या कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा असतोच। तो कधी कधी क्रियाशील असतो तर कधी कधी पडद्याच्या मागून असतो। अनेक वेळेला काही स्वतःच्या काही राजकीय कारणास्तव आमचा पाठिंबा आहे, परंतु त्यांचं आंदोलन इंडिपेंडेंट आहे। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन हे तशाच प्रकारचं, मराठा रिझर्वेशन आंदोलन माझ्या दृष्टीने तशाच प्रकारचं आहे। कोणताही आपल्याला राजकीय पण मग एक जयंतराव, छोटासा प्रश्न, छोटं उत्तर अपेक्षित आहे। राजकीय पक्षांना अशा आंदोलनातून नक्की अपेक्षित काय असतं? आत्ताच्या घडीला ताजा संदर्भ घेऊनच विचारतो, विद्यमान विरोधी पक्षाला देशात सत्ता उलथवायची आहे की केवळ आणि केवळ असंतोष निवडणुकींच्यासाठी तयार करत राहायचा आहे? मला असं वाटतं की तुम्हाला एक असा वर्ग आहे, मला माहिती आहे की जो म्हणेल की पहिलं उत्तर की असंतोष निर्माण करायचा, दुसरा वर्ग असा आहे की तो असं म्हणत आहे की आपल्याला कसंही करून सत्ता वगैरे। पण मला असं वाटतं की हे जे काही बिल आहे ते ज्या ब्रूट मेजॉरिटीच्या भरोशावर आणल्या गेलेलं आहे, ते बिल आणल्यापासून ज्या प्रकारे त्याला विरोध झालेला आहे, मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षात या बिलावर
चर्चा करायला तयार नाही, ही जी अगदी अमित शहाची अगदी आत्ताची लेटेस्ट भूमिका आहे. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊ नये तुम्ही म्हणताय की चर्चा करायला सरकार तयार नाही. मला एक सांगा याच्यात कुठला बदल झालेला आहे का? चर्चा झाली आपण तेव्हा म्हणू जेव्हा काहीतरी बदल झालेला असेल. काहीही बदल होत नाही. हा, तुमचं म्हणणं ऐकलं, पण आमचं म्हणणं आहे. गोपाळ तिवारी पटकन आपलं निरीक्षण मांडतील. विद्यमान सरकारच्या विरोधातला असंतोष जन्माला घालण्याच्यासाठी आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे का राजकीय पक्षांनी आणि खास करून काँग्रेसने? सॉरी, मला ऐकायला नाही आलं, पुन्हा एकदा सांगाल? नाही, हे आरोप कधी करू शकले? हे गोपाळराव बोला. गोपाळराव, आपल्यासाठी प्रश्न होता. हे आरोप कधी करू शकले असते जर जेव्हा राज्यसभेत आणि लोकसभेत त्या ठिकाणी सविस्तर चर्चा, राज्यसभेत त्या ठिकाणी मतविभाजन आणि या सगळ्या गोष्टी झाल्या असतात. तर पॅन्डेमिक आणि कोरोनाच्या काळात चोर पावलाने ऑर्डिनन्स काढून त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विधेयक आणलं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाटे गिल्टी कॉन्शियसमुळे लोकसभेचे सभापती त्या 8 खासदारांना चहा घेऊन गेले. हे कशाचं द्योतक आहे? तुम्ही त्या खासदारांना बोलून देत नाही, त्या ठिकाणी मतविभाजन करून देत नाही आणि साधक बाधक चर्चा होऊन देत नाही आणि या देशाच्या शेतकऱ्याला जो एक अन्नदाता आहे या देशाचा त्याला संपवायला निघालेला आहात. तिथे गोडाऊन बांधायला सुरुवात केलेली आहे आणि आपण म्हणेल ते सगळ्या गोष्टी रेटून न्यायच्या. असं जर होत असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे चर्चेवर आहे. मात्र याच विधेयकाच्या निमित्तानं देशाच्या संसदेत काय घडलं, चर्चा कशा पद्धतीनं घडली, चर्चा झाली नाही झाली याचा प्रत्येक जण अर्थ आणि निष्कर्ष काढू शकतो. वेळेची मर्यादा, एक छोटीशी विश्रांती. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट रमेशजींकडे जातोय. रमेश मंदाळे आपल्या सोबत आहेत, भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री आहेत. चर्चा पुढे जातीये. राजकीय हस्तक्षेप आणि आंदोलनाचा लगाम कुणाचा, याच्यानंतरचा पुढचा प्रश्न स्वाभाविकरित्या आता असा आहे की हे शेतकरी आंदोलन नजीकच्या काळात मिटलेलं दिसेल का, की अशाच पद्धतीनं आंदोलन चेतवलं जात राहिलं? रमेशजी, आधी आपण, त्यानंतर याच मुद्द्यावर अजितराव आपलं मत मांडतील. मुळात असं आहे की शेतकऱ्याला आंदोलन संपवायचंय. सरकारने शेतकऱ्यासोबत चर्चेची तयारी दाखवलेली आहे. आता ज्या लोकांना शेतकऱ्याच्या खांद्यावर उभा राहून आपलं राजकारण करायचं आहे त्यांना हे आंदोलन चिघळवायचंय. मुळात कसं आहे की शेतकऱ्याला ज्या दुरस्त्या अपेक्षित आहेत त्यांना कायदा रद्द करणे ही शेतकऱ्याची मागणी नाही. 8 तारखेचा बंद पाहिला तर महाराष्ट्राच्या बंदमध्ये शेतकरी नव्हते, तर सगळे राजकीय पार्टीचे लोक होते. दुसरं की या बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तमाम महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने समर्थन केलं. याचाच अर्थ की हे आंदोलन नेमकं शेतकऱ्याच्या हिताचं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीची आजपर्यंत 70 वर्षात. ठीक आहे रमेशजी, मुद्दा लक्षात येतोय. मला वेळेची मर्यादा असल्यानं प्रत्येकाला सारखा वेळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रवीण दीक्षित आपल्या संपर्कात सारखे येत आहेत जात आहेत, त्यामुळे तीही एक तांत्रिक अडचण आपल्याला दूर करायची. पण पटकन अजितराव, थेट मुद्द्यावर, शेतकऱ्यांना आंदोलन संपवायचंय, नेत्यांना संपवायचं नाहीये, या निरीक्षणावर आपली प्रतिक्रिया. प्रसादजी, आज 14वा दिवस आहे. शेतकरी थंडीत आहेत, प्रचंड यातना होत आहेत. लाखो शेतकरी त्या ठिकाणी थंडीत असताना हे आंदोलन चिघळावं, ते फलद्रूप होऊ नये असं कोणत्याही नेत्याला वाटणार नाही. हे आंदोलन जर यशस्वी झालं आणि त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं तरच आमच्या संघटनांना बळ मिळणार आहे, आम्हाला आनंद होणार आहे आणि एकंदरीत विजयाचं श्रेय आम्हाला मिळणार आहे. पण अजितराव फार बरं झालं आपणच वाढत्या थंडीचा उल्लेख केलात. वयोवृद्ध माणसं आणि लहान माणसांना परत पाठवा अशी विनंती थंडीच्याच निमित्तानं केली गेली आहे, ती का ऐकली जात नाहीये जर तुम्हाला थंडीची इतकी काळजी आहे तर? प्रसादजी, हे शेतकऱ्यांना इतके तळमळ जर तुमच्या पंतप्रधानांना आणि आव्हान करणाऱ्यांना आहे, तुमचे पंतप्रधान नाही, ते आपले पंतप्रधान आहेत.
मला वाटतं आपल्याच पंतप्रधानांना हा फार फार दुराग्रह ठेवण्यात अर्थ नाही. परवा दिवशी त्यांनी जे नोट दिली ती नोट मी आपल्याला जरूर पाठवतो, आपल्या चॅनलवर कदाचित ती दाखवली आहे. जी इतकी टिंगलटवाळी शेतकरी आंदोलनाची केल्यानंतर इतक्या अपमानजनक पद्धतीत आणि काहीही बदल न करता जर आपल्याला हे आंदोलन संपवायचं असेल तर मला असं वाटतं की त्याला कोणताच शेतकरी नेता हा तयार होणार नाही. प्रसंगी बलिदान देण्याची वेळ आली तरी आमच्या सहित सगळे नेते देतील, पण आता बिलकुल कोणतंही आपल्याच पदरात घेऊन हे आंदोलन डॉक्टर संपवणार नाही. बोंडे, बलिदानाची भाषा तोंडी येते याचा बिलकुल. अर्थ काय? डॉक्टर बोंडे. बिलकुल नाही, बिलकुल प्रसादजी, शेतकरी आमच्या स्वतःच्या हक्कासाठी निश्चितपणे संघर्ष करत असतो, परंतु शेतकऱ्यांची अगोदरपासूनची मागणी अजित नवलेंनी लक्षात घ्यावी की MSP रद्द व्हायला नको, ही मागणी सातत्याने लावून धरली होती. कृषी उत्पन्न बाजार समित्या असल्या पाहिजे ही मागणी होती. आणि आता शासनाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी तो धुडकावताना सांगितलं की नाही, आम्हाला हे तिन्ही विधेयक नको, म्हणजे तिन्ही विधेयक रद्द करा, अशी थोडी हट्टाची भूमिका या नेत्यांच्या माध्यमातून, विशेषतः काँग्रेस आणि कम्युनिस्टच्या नेत्यांच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांवर लादल्या गेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, या निमित्तानं त्यामुळे आम्ही बोंडे, मग पुढचा प्रश्न मला पटकन प्रवीण दीक्षित यांना विचारायचा आहे. प्रवीणजी, आपला आज संपर्क सातत्यानं खंडित होत असल्यामुळे बरेचसे प्रश्न विचारता येत नाहीत. आता ताजी चर्चा ज्या मुद्द्यावर सुरू आहे त्या अनुषंगानं मी आपल्याला प्रश्न विचारतो की सरकार एक पाऊल पुढे आलं की आपण 2 पावलं मागे जायचं, मग सरकारला आणखीन एक पाऊल पुढे यायला लावायचं, आपण 4 पावलं वेगळ्या दिशेला टाकायची. हा चर्चेचा कुठला पॅटर्न आहे? हा डाव्यांचा पॅटर्न आहे का हा पाकिस्तानचा पॅटर्न आहे? असा पॅटर्न असतो का आंतरराष्ट्रीय पातळीवर? आणि अशा पद्धतीनं आंदोलनं ड्रिव्हन अर्थात आंदोलनं चालवली जातात का? नाही, त्यात मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेला आपण चर्चा म्हणतो त्यावेळेला काही गोष्टींची देवाणघेवाण करावी लागते. आपण असं म्हणू शकत नाही की मी फक्त तुम्ही सर्व हे आता जे काही कायदे केलेले आहेत ते सर्व रद्द करा एवढीच फक्त आमची मागणी आहे. ही मागणी काही होऊ शकत नाही. तुमच्या ज्या काही स्पेसिफिक मागण्या आहेत, तुम्हाला काय बुवा APMC स्ट्रेंथन करायची आहे, तुम्हाला बाकीच्यांच्यावरती टॅक्स लावायचा आहे, तुम्हाला जे काही मिनिमम प्राइस आहे ती मिळालीच पाहिजे, ह्या मागण्या होऊ शकतात. परंतु तुम्ही कायदे रद्द करा ह्या मागणीमध्ये मला तरी असं वाटतं की हे शेतकरी आंदोलनापेक्षा त्याच्यामध्ये कोणीतरी अन्य त्यांना सतत असं चितवट ठेवतायत की ज्याच्यामुळे त्यांना मागे जाता येत नाहीये. फार बरं झालं प्रवीण दीक्षितजी, आपण स्वतः इतकी स्पष्ट भूमिका घेतलीत. आता मला त्याच अनुषंगानं सांगा, तुमचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पण देशाविदेशांमधल्या परिस्थितींचा आणि कायदा सुव्यवस्थेचा अभ्यास आहे की हा कुठला पॅटर्न आहे? मी मगाशी तोच प्रश्न आपल्याला विचारला होता. आंदोलनं चेतवत ठेवणं, चिघळत ठेवणं याचा पॅटर्न कोणाचा आहे? हा मला तर असं स्पष्ट वाटतं की हे जे आपण किती मान्य करा किंवा करू नका, अर्बन नॅक्सल्स हा जो मुद्दा आहे हा आपल्याला जरूर लक्षात घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या अर्बन नॅक्सल्सना सपोर्ट करणारे जे पाकिस्तान, चीन आणि इतर काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या आंतरराष्ट्रीय तत्वांबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील कन्फर्म केलेलं आहे आणि त्यामुळेच आज त्याचे जे कोणी आध्वर्य होते ते आज तुरुंगात आहेत. त्याच्यामध्ये काही लोक आपण असंही ऐकलेले आहेत की आम्ही इंदिरा गांधींना ठोकलं, आम्ही आता ह्याही आंदोलनामध्ये मोदीजींना ठोकू वगैरे. हे ठोकाठोकी ही काय भानगड आहे? ही अगदी ठोकाठोकी या मुद्द्यावर आपण होऊ अजित शकत नाही. नवलेंना बोलतं याही पूर्वी केलं होतं, तेव्हाही त्यांची हीच भूमिका होती की अशा प्रकारची वक्तव्य करणारी माणसं ही शेतकरी आंदोलनातली नाहीत, अशा प्रकारची वक्तव्य करणारी माणसं ही शेतकरी आंदोलनाच्या नेतृत्वाकडून परवानगी घेऊन आंदोलनात आलेली नाहीत, ही त्यांनी भूमिका वारंवार मांडली. पण आता ते जर तसं असेल तर त्यांनी आपण स्पष्ट सांगावं त्या शेतकरी आंदोलन नेत्यांनी की आमचा यांच्याशी काही संबंध नाहीये आणि त्यांनी तात्काळ इथून बाहेर व्हावं. अशी भूमिका त्यांनी कुठे घेतल्याचं दिसत नाही. अजितराव, याच निमित्तानं पुन्हा एक प्रश्न उपस्थित राहतो. आंदोलनाला बदनाम करण्याच्या साठीचा प्रयत्न कोणाचा आहे? प्रसादजी, मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पॅनलिस्टनी जर हे ठरवून टाकलं असेल की त्या ठिकाणी थंडीत कुडकुडत बसणारे लाखो शेतकरी हे पाकिस्तान आणि चीनच्या इशाऱ्यावर काम करतायत, तर मला काहीच म्हणायचं नाहीये. आपण जर हे ठरवून टाकलं असेल की अगदी शिवकुमार कक्काजी असतील, जगजित सिंग डल्लेवाला असतील, आमचे गुरुनाम असतील, बलबीर राजेवाल असतील, हे सगळे देशद्रोही आहेत. अशोक ढवळे, हनन मोल्ला, अजित नवले हे देशद्रोही आहेत आणि ते पाकिस्तान आणि चीनच्या इशाऱ्यावर काम करतायत, तर मला काहीच म्हणायचं नाही. पण अजितराव, आपल्याला असं का वाटावं? एवढा राग आज अजितरावांना का आलाय? अजितराव, तुम्हाला इतकं चिडलेलं मी पाहिलं नव्हतं कधी. अगदी ज्यावेळी ज्या माय मावल्यांसाठी आम्ही प्राणाचं बलिदान द्यायला निघालोय आणि ज्यांच्यासाठी सबंध हयात आमच्या नेत्यांनी खर्च केली
त्या शेतकऱ्यांच्या लाखो अन्नदात्या शेतकऱ्यांच्या वर तुम्ही अशा प्रकारे चार कोणातरी कोपऱ्याला चार इम्प्लांट केलेल्या लोकांनी घोषणा दिल्या, त्याबद्दल तुम्ही इतके प्रचंडपणाने आरोप करता, त्या सगळ्या शेतकऱ्यांचा मत तेजोभंग करता, त्या सगळ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना तुम्ही चौकामध्ये आणि कटाऱ्यामध्ये उभे करता. अरे लोक वेडी नाही आहेत, ते सगळे शेतकरी जे लाखो शेतकरी आलेत त्यांना स्वतःचं डोकं आहे. त्यांना जर आम्ही नक्षलवादी वाटत असतो, त्यांना जर आम्ही पाकिस्तानचे समर्थक वाटत असतो, तर लाखो शेतकरी अहो 4 लोक तुमच्या बरोबर येत आहेत का? आता जे विश्लेषण करतायत ना, त्यांना मला विचारायचंय 4 लोक 14 दिवस अशा पद्धतीने थंडीत तुमच्या शब्दावर रस्त्यावर उतरतायत का? असं बघा बरं. डॉक्टर अनिल बोंडे, आपल्याला हे थेट आव्हान आहे आणि भूतकाळात या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं कुठलं आंदोलन यशस्वी करून दाखवलं असेल तर त्याचं तात्काळ आपण उदाहरण देऊन टाकावं. तुमच्या हे पॅनलिस्टचे मित्र आज म्हणतात नक्षल पाकिस्तानी चायनीज अजितराव, तुमच्या आंदोलनाची धुरा तुमच्या हातामध्ये होती. आता जर तुमच्या आंदोलनाची धुरा तुमच्या हातामध्ये आहे तर खलिस्तानच्या जिंदाबादचे नारे देणारे इंदिरा गांधीला ठोकलं, मोदीला असं नारे त्यांना बाजूला का काढत नाही? त्यांना बाजूला का काढत नाही? उलट तुम्ही JNU वाल्यांना, उलट तुम्ही शाहीनबाग वाल्यांचं स्वागत करता आणि त्यामुळे आंदोलन बदनाम होत आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या शरम हे आंदोलन ताबडतोब पाठीमागे आलं पाहिजे, भावना समजल्या गेल्या पाहिजे. परंतु आपलेच राहुल गांधी म्हणतात की नाही पीछे मत हटो, जब तक 3 कायदे रद्द नहीं होते तब तक पीछे मत हटो. म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टावर आपल्या राजकारणाची पोळी शेकून घेण्याचं काम हे राजकीय पक्ष अजितराव आणि अनिल बोंडे दोघांनाही थांबवतो. आपल्याला गोपाळ तिवारी आणि इतर मान्यवरांनाही संधी द्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी रमेशजींना संधी देतो. रमेश मंदाळे आपल्या सोबत आहेत. रमेशजी, मुद्दा आंदोलनाच्या पुढे चालवण्याचा आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये हे आंदोलन पुढे कोणत्या वळणाला जाईल? जर राहुल गांधी खरंच असं म्हणत असतील की मागे हटू नका, याचा अर्थ आंदोलन आहे त्या पद्धतीनंच कायम चालू ठेवा, प्रसंगी काहीही झालं तरी, आणि दुसऱ्या बाजूला अजितराव म्हणतात की आम्ही सर्वोच्च बलिदान म्हणजे प्राणार्पण करायला तयार आहोत, इतकी टोकाची भूमिका का असावी? देशामध्ये काही घटक असे कायम सक्रिय असतात. प्रश्न कुठले असो, कोणाचे असो, त्याच्या संबंधित संबंध असो की नसो, त्याच्यात घुसखोरी करून त्या आंदोलनाला आपल्या हातात घेऊन नियंत्रित करणं, अशा मागच्या 2-3 आंदोलनात, देशात झालेल्या आंदोलनाचं चित्र आहे. मनसोरमध्ये जेव्हा शेतकऱ्याचा आंदोलनाचा कार्यक्रम होता, तिथे सुद्धा असेच तत्व घुसून त्याला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला. परिणाम शेतकऱ्याला बळी द्यावा लागला. आणि म्हणून या आंदोलनाचं नियोजन अगदी चांगल्या पद्धतीने झालं असतं, त्याच्यात राजकीय पुढाऱ्यांना आणि अशा नेत्यांना घुसखोरी करू दिली नसती आणि जे लोक राजकीय पार्टी पक्षाच्या वळसणीला आहे त्यांना दूर ठेवलं असतं. एक पुढचा मुद्दा गोपाळ तिवारींच्यासाठी आहे. गोपाळ तिवारीजी, आपण जर भूतकाळात थोडंसं डोकवायला तयार असू तर काँग्रेसची सरकार असताना सुद्धा अशीच आंदोलनं झाली आणि काँग्रेसला वेळप्रसंगी अनेक आपली धोरणं गुंडाळून ठेवावी लागली. आत्ताच्या घडीला तुमचा सल्ला हाच असेल केंद्र सरकारला की धोरण गुंडाळून टाका, तुर्तास चर्चा नको, किंवा धोरणात बदल करा? 2 पैकी काय सुचवाल तुम्ही? नाही, धोरण गुंडाळावे लागली याचा अर्थ ते जनहितासाठी काही धोरणं, काही पावलं मागे घेतली आणि त्याप्रमाणे जनहिताचे निर्णय घेतले. मला एक सांगायचंय की ह्या शेतकरी आंदोलनाला बाहेरचा हस्तक्षेप आहे असं म्हणून ह्या शेतकऱ्यांचा अपमान करताय. दुसरं, जर दीक्षित साहेबांकडे जर अशा पद्धतीचे काही पुरावे असतील तर ते एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी आपले निरीक्षण काय केली, नोंदवली का आतापर्यंत कुणाकडे? आत्ताच्या विद्यमान गृहमंत्र्यांकडे, गृहसचिवांकडे का नाही त्यांनी निरीक्षणं नोंदवली? जर हे सरकार केंद्र सरकार आहे तर पुलवामा सारखे हातावर हात ठेवून हल्ला होतोय हे बघत राहणार का? नाव घेतलंय, त्यामुळे दीक्षित सरांना त्याचा उत्तर आणि खुलासा देण्याची संधी आपण देतोय. पटकन 30 सेकंदात दीक्षितजी, आपल्याकडे असलेला तपशील आणि माहिती आपण कोणाला दिली आहे का, सरकारमधल्या कोणाला? नाही, मुद्दा एवढाच आहे की आपण माहिती देण्याचा प्रश्न नाही. त्यांनी जाहीररित्या आपले बोर्ड डिस्प्ले केलेले आहेत.
जाहीररित्या पाकिस्तानमधून त्यांना सपोर्ट आहे म्हणून जाहीर होतोय, इंग्लंडमधून जाहीर होतोय, कॅनडामधून जाहीर होतोय, त्याच्या मागे कोणत्या व्यक्ती आहेत, कोणती शक्ती आहेत हे सर्वांना स्पष्ट दिसतंय. त्याच्यात आता आम्ही अजून सांगायचा काही प्रश्नच नाहीये. गृहमंत्री तुमचा आहे ना साहेब, अमित शहा बसले तर तिथे त्यांना. गृहमंत्री सगळ्यांचाच आहे, वाट कोणाची पाहताय? प्रत्येकाचाच आहे. अजितराव, हाच महत्वाचा मुद्दा आहे. मगापासून तुमच्याकडून दोनदा असे उल्लेख झाले, तुमचा पंतप्रधान, कारवाई होईल ना, चिंता कशाला करता? कारवाई पण होईल, पण त्याच्यानंतर मग शेतकऱ्याच्या आड लपू नका. हा एक महत्वाचा मुद्दा आलाय. आता अनिल बोंडेंनी आता तात्काळ एक मुद्दा नवीन काढला की ज्या वेळेला कारवाई सुरू होईल त्यावेळेला शेतकऱ्यांच्या आड लपू नका. हे कोणाला सांगायचंय तुम्हाला? अनिल बोंडे कोणाला सांगायचंय? नाही, निश्चितपणे अजित नवलेंना सांगू इच्छितो की जेएनयू मध्ये कारवाई झाली, शाहीनबाग नंतर दंगल झाली, त्यामध्ये कोणाचा हात होता शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात चौकशी झाल्यानंतर कारवाई होईल तेव्हा असं म्हणू नका तुमची इच्छा आहे या शेतकऱ्यांवर झाली. म्हणून तुमच्या पाठीमागे जर कोणता हात असेल, खलिस्तानवादी असेल, तर त्यांना समोर आणण्याचं आंदोलकांचं काम आहे, आंदोलनाच्या नेत्यांचं काम आहे. हे महत्वाचं आहे, कारण का सर्वसामान्य शेतकरी देशभक्त आहे. अजितरावांना मुद्दा पटत नाही असं दिसतं. अनिल बोंडे 30 सेकंद पटकन अजितरावांचं म्हणणं ऐकून घेऊ. अजितराव 30 सेकंद आपल्याला देतोय, त्यानंतर जयंत वाईनकर. फारच वेदनादायी चर्चा, फारच जखमी करणारी चर्चा, शेतकरी मायबापासाठी लढणाऱ्या सगळ्या लोकांना अत्यंत घायाळ करणारी अशी चर्चा आज आपण केली. मला असं वाटतं की इतका अप्रामाणिकपणा आणि इतका दुस्साहस या लढणाऱ्या लोकांबद्दल आपण जर व्यक्त करू लागलो तर शेतकऱ्यांसाठी स्वतःचं जीवाचं बलिदान द्यायला आणि घराच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून त्यांच्यासाठी लढण्याला कोणी पुढे येणार नाही. प्रसादजी, भूमिका घेऊन प्रश्न नाही विचारले. ज्या पद्धतीची वक्तव्य झाली त्याचे विविध संदर्भ काढत पुढे चाललेलो आहोत. अनिल बोंडेंचे संदर्भ होते. अनिल बोंडेंच्या प्रश्नावर मी तुम्हाला बोलतं केलेलं आहे. अजित नवलेंना माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या आंदोलनाबद्दल कधी असं म्हटलं गेलं नाही. त्यांनी ज्या शांततापूर्ण पद्धतीनं त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतल्या आणि सर्वांनी सन्मान केला त्या मार्चचा. आज दिल्लीमध्ये अजितजी आपण दिल्लीमध्ये जाऊन ती समजदारी दाखवा. अगदी. आणि त्यात आणखीन एक उदाहरण आपल्याला अजितराव आपल्याला आठवत असेल, तुम्ही डाव्या पक्षांचा नेतृत्व करत म्हणजे तुमच्या विचारसरणीला अनुसरून काढलेल्या मोर्चाला तुमचा कट्टर विरोधक असलेली शिवसेना सामोरी आली. त्यांनी तुम्हाला मदत केली मुंबईच्या आंदोलनामध्ये. त्यावेळेला आम्ही अशा प्रकारचे प्रश्न नाही उपस्थित केले, कारण त्यावेळेला तुमचा हेतू आम्हाला माहित होता, तो दिसत होता. प्रश्न कुठे उपस्थित होत आहेत? जिथे चर्चा सुरू असतानाही आंदोलन चिघळत चालल्याचाच विषय दिसून येतो तेव्हा. जयंत माइंडकर यांना बोलतं करूयात. जयंत माइंडकर, वेळेची मर्यादा आहे, चर्चेच्या शेवटचा टप्पा आहे. पटकन आपल्याला एक प्रश्न विचारतो, सरकारांना आंदोलनं आवडत नाहीत का? हो, अगदी हुकुमशहांना तर बिलकुल आंदोलन आवडत नाही. आम्ही सांगत आहोत तेच तुम्ही मान्य करा, ही त्यांची भूमिका असते. आता सुद्धा जर का चर्चा झाली आहे असं म्हणत असाल तर चर्चेमध्ये थोडंसं सरकारने किमान एक पाऊल मागे आलं पाहिजे, मग आंदोलक 4 पावलं मागे गेली की नाही हे आपण चर्चा करू शकू. इथे या 3ही कलमात जर का आम्हाला बदल करायचं नाही, तुमच्यामध्ये राजकीय पक्ष नको. जयंतराव, सरकार कलमांमध्ये सुधारणा करायला तयार आहे, कायद्यात सुधारणा करायला तयार आहे, तरी तुम्ही म्हणणार आहात की सरकार सुधारणा करायला तयार नाही? जयंतराव, अमित शहांनी सांगितलेलं आहे कलमांमध्ये सुधारणा होणार नाही. प्रसाद, आपण म्हणता तशी परिस्थिती नाहीये. मग अनिल बोंडे, मला सांगा नक्की केंद्र सरकारची भूमिका काय? केंद्र सरकार आडमुठ्या भूमिकेत आहे की नेते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, शेतकरी नेते? हो, 100%. एक गोष्ट लक्षात ठेवा, कलमांमध्ये सुधारणा करायला केंद्र सरकार तयार आहे. त्यांनी ड्राफ्ट पाठवलेला आहे. आता एक वेळा ड्राफ्ट रिजेक्ट केला, आता पुन्हा त्यांनी म्हटलं की पुन्हा ड्राफ्ट पाठवा, नाही विचार करू. बिलकुल नाही, बिलकुल तयार नाही. कलमांच्या मध्ये काहीही बदल होणार नाही हे त्यांचं वाक्य नाही.
अहो तुम्ही तो ड्राफ्ट वाचा ना. तो ड्राफ्ट संपूर्ण वाचा. शेतीची फक्त भांडवलदार आणि त्याला आपली काही मंडळी बट्टे खेळतायत. तिन्ही कायदे रद्द करा अशी आडमुठी भूमिका घेतलेली आहे. बिलकुल हा घेतलेली सगळ्यात नाही. तुम्ही काय समोर महत्त्वाचा आलात? प्रश्न आहे. उलट तुम्ही सांगितलं की आम्ही तिन्ही कायदे रद्द करणार नाही. बिलकुल असं तुम्ही नाही. बोललात. बरोबर आहे ना? काहीच परस्पर करायचं नाही. परस्पर विरोधी होणाऱ्या आपल्या- वक्तव्यातून आपल्या समोर एक गोष्ट देशाच्या- येते की आत्ताच्या घडीला नेत्यांची आपली भूमिका आहे, केंद्र सरकारची आपली भूमिका आहे. केंद्र सरकार असा दावा करतंय, जे विविध माध्यमांमध्ये समोर येत आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत आपल्या भूमिका बदलायच्या आहेत. पण शेतकरी नेते आत्ताच्या घडीला तशा प्रकारचा भूमिका बदल स्वीकारायला तयार आहेत का, हा मुद्दा आत्ता अनुत्तरित राहतो. तुर्तास लक्षवेधीमध्ये इथेच थांबूया. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. मात्र बातम्यांचा अव्याहत सिलसिला आपल्याला जय महाराष्ट्रावर अविरत पाहता येईल. तेव्हा पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.